नमस्कार विद्यार्थिनींनो, आपण मागच्या ऑनलाईन व्हिडिओ क्लासमध्ये अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक चालू केली होती. त्यामध्ये आपण ट्रेडिंग कन्सर्न, नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न असे दोन प्रकार आपण पाहिलेलो होतो. आणि त्याचबरोबर त्या इंट्रोडक्शनमध्ये ट्रेडिंग कन्सर्न, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या दोन्हीचाही त्या ठिकाणी काय मीनिंग, त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मीनिंग, त्याचबरोबर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा फीचर्स, त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन प्रॉफिट कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संबंधी देखील आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण त्या अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधलाच पुढचा महत्त्वाचा भाग, तो म्हणजे नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स यासंबंधी आपण पाहणार आहोत. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट एंगेज्ड इन ट्रेडिंग अकाउंट ॲक्टिव्हिटीज. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स जे आहेत ते ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त नसतात. तर ते मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. These concerns collect money such as subscription, donations, grants, entrance fees, etc. from public. तर या संस्था त्या ठिकाणी काय जनतेचा त्या ठिकाणी जे का पैसा असेल किंवा त्याचबरोबर सोसायटीचा जो का पैसा असेल त्या पैशाचा त्या ठिकाणी काय एकंदरीत वर्गणीच्या रूपातून किंवा देणगीच्या रूपातून किंवा अनुदानाच्या रूपातून किंवा एंट्रन्स फीच्या रूपातून त्या ठिकाणी पब्लिकमधून गोळा किंवा जमा केले जातात. त्यामुळं या मनीचा त्या ठिकाणी काय योग्य प्रकारे वापर त्या ठिकाणी काय या संस्था करत असतात. म्हणून त्या ठिकाणी काय अशा या संस्थेची जबाबदारी, उत्तरदायित्व जे असेल ते उत्तरदायित्व या मनीचा त्या ठिकाणी काय कलेक्ट केल्यानंतर त्याचा खर्च जो असेल तो खर्च त्यासंबंधी पूर्णपणे त्या ठिकाणी काय दाखवण्याचा जे काही उत्तरदायित्व असेल तो या उत्तरदायित्व असल्यामुळं त्या संस्थेला त्या ठिकाणी काय काही बुक्स मेंटेन कराव्या लागतात. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काही कारणं आहेत की ज्या कारणामुळं बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन्स त्या या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सकडून मेंटेन केल्या जातात. ते काही कारणे आहेत. ते एक एक कारणं आपण पुढीलप्रमाणे पाहूया. त्यातला पहिला जो आहे टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी का आर्थिक व्यवहार जे असतील त्या आर्थिक व्यवहारावर त्या ठिकाणी कंट्रोल किंवा नियंत्रण होण्यासाठी किंवा राहण्यासाठी त्या ठिकाणी काय बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केल्या जातात. आणि त्याचबरोबर टू नो द सोर्सेस ऑफ इन्कम अँड एड्स ऑफ एक्सपेंडिचर्स, त्याचबरोबर या संस्थेचे जे काही स्रोत असतील इन्कमचे आणि त्याचबरोबर त्या इन्कमच्या स्रोतामधून त्या संस्थेकडून होणाऱ्या जो काही एक्सपेंडिचर असतील किंवा खर्च असतील त्या खर्चाचं त्या ठिकाणी काय खर्च देखील त्या ठिकाणी करण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केल्या जातात. आणि त्याचबरोबर टू कम्प्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ ॲप्लिकेबल टू देम. फॉर एक्झाम्पल, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स रजिस्टर्ड ॲज अ चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट or a cooperative society registered under Cooperative Society Act has to comply with the provisions of this act regarding budget, audit of accounts, register to maintained etc. म्हणजेच एकंदरीत या संस्था ज्या आहेत त्या संस्था त्या ठिकाणी का मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टप्रमाणे किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टप्रमाणे त्या ठिकाणी का रजिस्टर केल्या जात असल्यामुळं या संस्थेतील होणाऱ्या जो काही व्यवहार असतील त्या व्यवहारांची त्या ठिकाणी हिशोब तपासणी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी का अकाउंट्स मेंटेन केल्या जातात. तो म्हणजे काय हिशोब तपासणीस करण्यासाठी योग्य व्हावा. आणि त्याचबरोबर या पब्लिक ट्रस्टमध्ये जे प्रोव्हिजन असतील त्या प्रोव्हिजन्सनुसार, कायदेशीर प्रोव्हिजन्सनुसार त्या ठिकाणी काय मेंटेन केले गेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी देखील बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केल्या जातात. आणि त्याचबरोबर टू नो सरप्लस डेफिसिट ऑफ द कन्सर्न्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, म्हणजे या संस्था जसं ट्रेडिंग कन्सर्न्स त्या ठिकाणी फायनान्शियल इयरमध्ये त्या संस्थेमध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शनवरून त्यांचा ट्रेडिंग रिझल्ट जो आहे तो ट्रेडिंग रिझल्ट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस यामध्ये त्या ठिकाणी मोजला जातो. त्याप्रमाणे या संस्थेत की ही संस्था त्या ठिकाणी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज न करता की त्या ठिकाणी या संस्थेचा मुळातच उद्देश जो असेल तो उद्देश सोसायटीला त्या ठिकाणी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करण्या असल्यामुळं या संस्था प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूट नसल्यामुळं या संस्थेतील व्यवहाराची त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी काय एकंदरीत की जे काय त्या
जे काही त्या ठिकाणी काय वर्षाच्या शेवटी पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्या ठिकाणी काय व्यवहार झालेले आहे त्या व्यवहारातून त्या ठिकाणी काय एकंदरीत वाढावा किंवा त्याचबरोबर त्रुटी जे असतील तूट जे असेल ते सरप्लस किंवा डेफिसिट या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय मोजला जातो. जसं ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या ठिकाणी काय नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, नेट प्रॉफिट म्हणजे या संस्थेमध्ये सरप्लस आणि नेट लॉस या संस्थेमध्ये डेफिसिट असा त्या ठिकाणी काय मानला जातो. आणि त्याचबरोबर टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न्स ॲज ऑन अ पर्टिक्युलर डे, आणि त्याचबरोबर त्या विशिष्ट अशा पर्टिक्युलर डेमध्ये म्हणजे फायनान्शियल इयर एंडला त्या ठिकाणी त्या वर्षाच्या त्या संस्थेचा नेटवर्थ किती असेल आणि म्हणजे फायनान्शियल पोझिशन काय असेल हे फायनान्शियल पोझिशन काढण्यासाठी देखील बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केल्या जातात. आणि त्याचबरोबर टू अवॉइड माल प्रॅक्टिसेस अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड ॲसेट्स, आणि त्याचबरोबर रोकडची आणि त्याचबरोबर ॲसेटची त्या ठिकाणी काय योग्य वापर होण्यासाठी त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी देखील बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केल्या जातात. आणि त्याचबरोबर आता हे झाले त्या ठिकाणी का रिझन्स जे असतील ते रिझन्स त्या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर त्या अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे त्या ठिकाणी फायनान्शियल त्या ठिकाणी काय स्टेटमेंट जे असतील ते स्टेटमेंट त्या ठिकाणी का आपल्याला पाहावे लागतात. म्हणजेच उदाहरणार्थ ट्रेडिंग कन्सर्न्समध्ये जसं त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असतो त्या पद्धतीनं या ठिकाणी एकंदरीत की फायनान्शियल त्या ठिकाणी स्टेटमेंट जे असतील ते स्टेटमेंट त्या ठिकाणी रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट असतो, आणि त्याचबरोबर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असतो, त्यानंतर बॅलन्स शीट असतो. त्यातला पहिला जो काय फायनान्शियल स्टेटमेंट जो आहे तो म्हणजे रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट. आता या ठिकाणी रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटचा मिनिंग जो असेल तो मिनिंग आपण पाहूया. त्याचा अर्थ काय, द डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर रेकॉर्डेड इन अ कॅश बुक अँड दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट. ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल पिरियड the cash book and ledger accounts are balanced and from these balances receipts and payments account is prepared. तर आता या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये त्यातील दैनंदिन जे काही व्यवहार असतील ते त्या व्यवहारांची त्या ठिकाणी नोंद जे असेल ते नोंद कॅशबुकमध्ये केला जातो, आणि त्या कॅशबुकमधून त्या ठिकाणी काय पोस्ट जे असेल कॅशबुकमधून जे काही नोंद केलेलं असेल त्याची पोस्टिंग त्या ठिकाणी लेजर अकाउंटला केला जातो. आणि लेजर अकाउंटला केल्यानंतर वर्षाच्या शेवटी ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल पिरियड कॅशबुक आणि लेजर अकाउंट त्या ठिकाणी काय बॅलन्स काढला जातो, आणि त्या बॅलन्सेसवरून त्या ठिकाणी रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. जसं की ट्रेडिंग कन्सर्न्समध्ये त्या ठिकाणी का ट्रायल बॅलन्स तयार केला जातो त्याच पद्धतीनं या कन्सर्न्समध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. थोडक्यात आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी काय एकंदरीत कॅशबुक हा टॉपिक पाहिलेला होतो. त्या कॅशबुकमध्ये एकंदरीत कॅश अकाउंट किंवा कॅशबुक म्हणजे त्या ठिकाणी काय कॅश अकाउंट आणि कॅशबुकमध्ये रिसीट साईड आणि पेमेंट साईड हे दोन्ही साईड पाहून त्या ठिकाणी कॅशबुक आपण शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट मेंटेन केला जातो, आणि या रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून त्या ठिकाणी काय जे काय नोंद केलेलं असेल त्या नोंदीचा त्या ठिकाणी पोस्टिंग केला जातो लेजर अकाउंटला. आणि त्याचबरोबर त्या लेजर अकाउंटमध्ये ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल पिरियड म्हणजे वर्षाच्या शेवटी प्रत्येक लेजर अकाउंटचा बॅलन्स काढला जातो, आणि प्रत्येक लेजर अकाउंटचा बॅलन्स काढल्यानंतर त्या बॅलन्सेसवरून जे अकाउंट तयार केला जातो त्या अकाउंटला त्या ठिकाणी रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर या रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा प्रोफॉर्मा थोडक्यात असा आहे की रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च टू 31 मार्च म्हणजे एकंदरीत वर्षाच्या शेवटी त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट तयार केला जातो. ते कोणतंही त्या ठिकाणी अकाउंट म्हटले की अकाउंटचे दोन साईड असतात, डेबिट आणि क्रेडिट. आता या रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा डेबिट साईड म्हणजे रिसीट साईड आणि पेमेंट साईड म्हणजे क्रेडिट साईड म्हणजे पेमेंट साईड. हा या रिसीट साईडला त्या ठिकाणी काय टू ऑल रिसीट्स म्हणजे या रिसीट साईडला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी रिसीटची नोंद केला जातो, जमे बाजूची नोंद केला जातो. म्हणजे यामध्ये काय रिव्हेन्यू ऑर कॅपिटल म्हणजे महसुली आणि त्याचबरोबर भांडवली जे काय रिसीट्स असतात त्या रिसीटची नोंद रिसीट साईडला केला जातो. म्हणजे एकंदरीत हे रिसीट जे असतील एक तर रिसीट त्या ठिकाणी काय मागील वर्षाचे असू शकतात,
चालू वर्षाचे असू शकतात आणि नेक्स्ट इयर देखील असू शकतात. म्हणजे प्रिव्हियस इयर असू शकतात, करंट इयर असू शकतात किंवा नेक्स्ट इयर असू शकतात. त्याचबरोबर पेमेंट देखील, पेमेंट साईडला देखील त्या ठिकाणी काय सगळे पेमेंटची नोंद केला जातो आणि या पेमेंटची नोंद करत असताना त्या ठिकाणी त्या पेमेंटमध्ये देखील रेव्हेन्यू महसुली खर्चाचा असतो आणि त्याचबरोबर भांडवली खर्चाचा देखील त्या ठिकाणी नोंद असतो. आणि भांडवली खर्च किंवा महसुली खर्च मागच्या वर्षीचे देखील असू शकतात, म्हणजेच प्रिव्हियस इयर, आणि करंट इयर चालू वर्षाचे देखील असू शकतात किंवा नेक्स्ट इयर देखील असू शकतात. म्हणजे थोडक्यात या रिसीट अँड पेमेंटला ॲक्च्युअली त्या ठिकाणी कॅश किती गेलं, कॅश किती आलं याचीच नोंद त्या ठिकाणी केला जातो. म्हणजेच या ठिकाणी काय एकंदरीत पैसे ॲक्च्युअल आले किती आणि पैसे ॲक्च्युअल गेले किती याचाच त्या ठिकाणी काय नोंद केला जात असतो. आणि त्याचबरोबर या रिसीट अँड पेमेंटचा त्या ठिकाणी का आपण फीचर्स पाहूया. फीचर्स ऑफ रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट. त्यातलं पहिलं फीचरचं वैशिष्ट्य आहे रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंटच्या कॅटेगरीमध्ये मोजतो. म्हणजे त्या ठिकाणी काय एकंदरीत ॲक्च्युअल त्या ठिकाणी काय पैसे जे आलेत किंवा पैसे जे काही खर्च केलेत त्याचीच नोंद केल्या गेल्यामुळं हा अकाउंट जो असेल रिअल अकाउंटच्या कॅटेगरीमध्ये मोडत असतो. दुसरं रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट इज अ सिमिलर टू कॅशबुक समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. म्हणजे पहा मगाशी सांगितल्याप्रमाणे रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे जस्ट लाईक त्या ठिकाणी काय कॅशबुक सारखाच असतो. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी कॅश अकाउंटचा त्या ठिकाणी सारांश आणि बँक अकाउंटचा सारांश, कॅश आणि बँक अकाउंटचे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्या ट्रान्झॅक्शनचा सारांश म्हणजेच रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतो. तिसरं त्या ठिकाणी काय फीचर्स आहे इट इन्क्लूड्स ऑल टाईप्स ऑफ रिसीट्स अँड पेमेंट्स रिव्हेन्यू ऑर कॅपिटल. म्हणजे या रिसीट अँड पेमेंटमध्ये सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय जमा आणि सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय खर्च असतात. मग ते खर्च रिव्हेन्यू महसुली खर्च असेल किंवा भांडवली खर्च असेल. आणि त्याचबरोबर चौथं इट रेकॉर्ड्स ऑल रिसीट्स अँड पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे त्या ठिकाणी काय रिसीट अँड पेमेंट अकाउंट जे असेल तो तयार केला तो एक विशिष्ट अशा कालावधीचा, म्हणजे दॅट इज जे असेल करंट इयर, प्रिव्हियस इयर आणि करंट आणि नेक्स्ट इयर. म्हणजे या रेकॉर्ड्समध्ये या रिसीट अँड पेमेंट्समध्ये रेकॉर्ड जे असतील त्या रेकॉर्डची नोंद जी असेल ते रेकॉर्डची नोंद कॅश जे असेल ते करंट इयरशी संबंधित असेल किंवा मागच्या वर्षाचं संबंधित असेल किंवा करंट ऑर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षाचा देखील संबंध असेल. आणि त्यानंतर पाचवं जे इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे काय जे काही इन्कम जे काही रिसिवेबल असेल, इन्कम जे काही उत्पन्न जे काही येणं असेल किंवा त्याचबरोबर जे काही रक्कम देणं असेल, येणं आणि देणं या रकमेचा त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जात नाही. ॲक्च्युअली ज्या काही व्यवहार होत असतात त्या ॲक्च्युअली व्यवहार झालेल्यांचीच त्या ठिकाणी नोंद केलं जात असल्यामुळं या अकाउंट जो असेल तो अकाउंट रिअल अकाउंट असा म्हटलेलं आहे. म्हणजे येणं आणि देणं याची नोंद या रिसीट अँड पेमेंट अकाउंटला केला जात नाही. त्याचबरोबर दिस अकाउंट इज अ बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हा अकाउंट जो आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा फायनल अकाउंट तयार करण्याचा बेस आहे. जसं प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार केला जातो, ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट तयार केला जातो, तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये रिसीट अँड पेमेंट तयार करून त्या ठिकाणी काय फायनल अकाउंट प्रिपेअर केला जातो. आणि त्याचबरोबर दिस अकाउंट शोज ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक ऑर बँक ओव्हरड्राफ्ट. हा अकाउंट त्या ठिकाणी तयार करत असताना त्या ठिकाणी काय ओपनिंग कॅशचा आणि ओपनिंग बँक बॅलन्स दाखवून त्या ठिकाणी काय हा अकाउंट तयार केला जातो. आणि त्याचबरोबर कॅशचा डेबिट बॅलन्स किंवा त्याचबरोबर बँकेचा डेबिट बॅलन्स असेल तर त्या ठिकाणी काय रिसीट साईडचा डेबिट साईडला दाखवला जातो किंवा बँकेचा त्या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स असेल तो क्रेडिट बॅलन्स बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून या अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला जातो. म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी या अशा प्रकारे त्या ठिकाणी काय की रेकॉर्ड केला जातो. हे त्या ठिकाणी काय रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एकंदरीत की यामधले जे काही फिक्स्ड ॲसेट्स असतील किंवा कॅपिटल रिसीट्स असतील आयदर ॲडेड टू कॅपिटल फंड ऑर सेपरेटली शोन लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे या रिव्हेन्यू किंवा त्याचबरोबर महसुली जे काही महसुली आणि त्याचबरोबर भांडवली जे काही जमा असतील ते भांडवली जमा जे असेल ते भांडवली जमा त्या ठिकाणी एकंदरीत
की बॅलन्स शीटच्या त्या ठिकाणी काय बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दाखवला जातो आणि त्याचबरोबर भांडवली खर्च म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय ॲसेट खरेदी केला असेल त्या ॲसेटची नोंद बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या ठिकाणी काय नोंद केला जातो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काय आता याप्रमाणे पाहिल्यानंतर थोडक्यात जसं आपण प्रोफार्मामध्ये ऑल रिसीट्स अँड ऑल पेमेंट जे पाहिलेले आहे त्याच पद्धतीनं थोडक्यात त्या ठिकाणी काय स्पेसिमन जे असेल रिसीट अँड पेमेंट ते आपण पाहूया. त्यामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी आयटेम्स असतात ते आपण पाहूया. त्यामध्ये की रिसीट अँड पेमेंट तयार करत असताना पहिल्यांदा त्या ठिकाणी काय जे काय की संस्थेचं नाव असेल त्या संस्थेचं नाव त्या ठिकाणी लिहिला तो इन द बुक्स ऑफ डॅश डॅश इन द बुक्स ऑफ सो अँड सो रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. म्हणजे त्या ठिकाणी काय रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा वर्षाच्या शेवटच्या तारखेला त्या ठिकाणी तयार केला जातो आणि याचे दोन भाग त्या ठिकाणी काय दोन साईड असतात डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिट साईडला रिसीट साईड आणि त्याचबरोबर क्रेडिट साईडला पेमेंट साईड त्या ठिकाणी असतो. पुस्तकात त्या ठिकाणी काय रिसीट साईड आणि पेमेंट साईड दोन्ही साईडला रिसीट साईड आणि पेमेंट साईड छापलेला आहे तो चुकून झालेला आहे. तर आता रिसीट साईडला ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी हा रिसीट अँड पेमेंट तयार केला जातो. त्यामध्ये ओपनिंग बॅलन्सेसमध्ये काय असेल कॅश इन हँड हातातील रोख शिल्लक आणि कॅश ॲट बँक बँकेतील रोख शिल्लक अशा प्रकारे त्या ठिकाणी काय नोंद करून त्यामध्ये पुढचा आयटेम जो आहे तो म्हणजे सबस्क्रिप्शन्स आणि सबस्क्रिप्शन वर्गणी जे असेल ते वर्गणी एकतर मागील वर्षाचा प्रिव्हियस इयर असेल किंवा चालू वर्षाचा करंट इयरचा असेल किंवा नेक्स्ट इयरचा असेल. म्हणजे मागील वर्षाचा त्या ठिकाणी कलेक्ट केलेला असतो चालू वर्षाचा देखील कलेक्ट केलेला असतो किंवा पुढील वर्षाचा देखील कलेक्ट केलेला असतो. ॲक्च्युअल त्या ठिकाणी रिसीट्स आलेले असतात म्हणून त्या ठिकाणी काय की मागील वर्षाचे असू शकतात पुढील वर्षाचे असू शकतात किंवा करंट इयरचे देखील असू शकतात आणि त्याचबरोबर एंट्रन्स फीद्वारे देखील कलेक्शन केला जातो. ॲडमिशन फीज देखील कलेक्शन केला जातो. त्याचबरोबर लाईफ मेंबरशिप फीज सोसायटीत त्या ठिकाणी काय या संस्थेचे जे काही सभासद असतील त्या सभासदांकडून त्या ठिकाणी मेंबरशिप म्हणून जमा केला जातो त्याला लाईफ मेंबरशिप म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर टू लेगॅसीज म्हणजे काय मृत्यूपत्रानंतर केलेली जो काही दान असेल त्याला लेगॅसीज असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर टू गव्हर्नमेंट ग्रँट्स सरकारकडून जे अनुदान मिळतं त्या अनुदानाची देखील त्या ठिकाणी जमा बाजूस नोंद केला जातो. त्याचबरोबर डोनेशन जनरल असेल आणि त्याचबरोबर डोनेशन्स पर्टिक्युलर विशिष्टच्या कार्यासाठी डोनेशन दिला जातो. उदाहरणार्थ बिल्डिंग बांधण्यासाठी बिल्डिंग फंड असेल किंवा प्राईज फंड असेल किंवा टुर्नामेंट फंड असेल किंवा एखादा क्रीडा त्या ठिकाणी आयोजन करायचं असेल त्या आयोजनासाठी टुर्नामेंट फंड त्या ठिकाणी काय जमा केला जातो. त्याचबरोबर डिव्हिडंड रिसिव्ड किंवा एखादा त्या ठिकाणी काय की असे एखादा इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर इन्व्हेस्टमेंटवरून आलेला जो काही डिव्हिडंड लाभांश असेल लाभांश त्या ठिकाणी या जमा बाजूला त्या ठिकाणी रेकॉर्ड केला जातो. किंवा त्याचबरोबर एखादा त्या ठिकाणी काय हॉलचा भाडा आलेला असेल किंवा रेंट आलेला असेल किंवा सन्ड्री इन्कम किरकोळ जमा झालेला असेल किंवा त्याचबरोबर एखादा त्या ठिकाणी का मटेरियल जो असेल स्पोर्ट्स क्लब असेल तर अशा वेळेस मटेरियल जो असेल किंवा त्याचबरोबर हॉस्पिटल असेल मटेरियल त्या ठिकाणी विकलेलं असेल जुना मटेरियल विकलेलं असेल विकल्यानंतर जी काय रक्कम असेल आलेला असेल त्याला सेल ऑफ ओल्ड मटेरियल जे काय रक्कम आलेला असेल तो रक्कम या जमा बाजूला केला जातो. किंवा त्याचबरोबर ओल्ड न्यूजपेपर त्या ठिकाणी विकला असेल रद्दी विकला असेल किंवा किरकोळ जे काय जमा असतील ते जमा किंवा टुर्नामेंट रिसीट्स जे असतील किंवा क्रिकेट फीज असेल ट्युशन फीज असेल टर्न फीज असेल कलेक्शन ऑफ फाईन असेल किंवा लॉकर रेंट असेल किंवा एक्झाम फीज असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न संस्थेनुसार त्या संस्थेनुसार त्या ठिकाणी काय त्या संस्थेनुसार डोनेशन्स वगैरे जमा केले जातात. आणि पेमेंट साईडला त्या ठिकाणी काय नोंद केला जातो वेगवेगळ्या अकाउंटचा. उदाहरणार्थ बँकेचा त्या ठिकाणी ओव्हरड्राफ्ट बॅलन्स असेल क्रेडिट बॅलन्स असेल त्या क्रेडिट बॅलन्सची नोंद या ठिकाणी का पेमेंट साईडला केला जातो बाय बॅलन्स ब्रॉटडाऊन बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून. आणि त्याचबरोबर सॅलरी देखील खर्च आहे. सॅलरी हा मागच्या वर्षीचा देखील असू शकतो किंवा करंट इयरचा देखील असू शकतो. आणि त्याचबरोबर रेंट रेट्स अँड टॅक्सेस मागच्या वर्षीचा देखील असू शकतो करंट इयरचा देखील असू शकतो किंवा नेक्स्ट इयरचा देखील असू शकतो. त्याचबरोबर प्रिंटिंग अँड स्टेशनरी जनरल एक्सपेन्सेस इंटरेस्ट ऑन बँक लोन इलेक्ट्रिक चार्जेस ऑडिट फीज टुर्नामेंट एक्सपेन्सेस वेजेस परचेज ऑफ स्पोर्ट्स मटेरियल इन्शुरन्स टेलिफोन मोबाईल एक्सपेन्सेस बँक चार्जेस पोस्टेज कन्व्हेन्स
expenses for annual functions, fixed deposits, purchase of fixed assets, फर्निचर, बिल्डिंग, न्यूजपेपर्स किंवा ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स आणि शेवटी हा अकाउंट क्लोज केला जातो कॅश इन हँड, हातातील रोख शिल्लकीनुसार आणि बँकेतील रोख शिल्लकीनुसार. या पद्धतीनं रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो. त्यानंतर आपण पाहूया त्या ठिकाणी पुढचा फायनान्शियल स्टेटमेंट तो म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा अर्थ काय असेल? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ revenue incomes and revenue expenses of a particular period. It is similar to profit and loss account. It is a nominal account. Not for profit concerns prepare income and expenditure account. All revenue expenses, losses of current year are debited and all revenue income gains of current year are credited to this account. म्हणजे या ठिकाणी काय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा अर्थ काय असेल? एक प्रकारचा समरी जो असेल रिव्हेन्यू इन्कमचा आणि त्याचबरोबर रिव्हेन्यू एक्सपेन्सेसचा विशिष्ट अशा तारखेला त्या ठिकाणी काय सारांश रूपात त्या ठिकाणी अकाउंट तयार केला जातो. हा सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच हा अकाउंट असतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच हा अकाउंट असल्यामुळं या अकाउंटला त्या ठिकाणी नॉमिनल अकाउंट म्हटलं जातं. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स त्या ठिकाणी काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करत असतात. आणि या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला त्या ठिकाणी काय सगळे जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा लॉसेस असतील ते फक्त आणि फक्त त्या ठिकाणी काय चालू वर्षाचाच त्या ठिकाणी काय रेकॉर्ड केला जातो. आणि त्याचबरोबर इन्कम देखील जे असेल किंवा गेन्स जे असेल ते इन्कम्स आणि गेन्स हे फक्त चालू वर्षाचाच नोंद त्या ठिकाणी केला जातो. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देखील चालू वर्षाचाच त्या ठिकाणी काय सगळे एक्सपेन्सेस किंवा सगळे त्या ठिकाणी इन्कम जे रेकॉर्ड केला जातो त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला देखील फक्त चालू वर्षाचाच रेकॉर्ड त्या ठिकाणी केला जात असतो. आणि त्याचबरोबर या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा त्या ठिकाणी काय फीचर्स जे असतील ते फीचर्स पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिलं जो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे त्या ठिकाणी काय नॉमिनल अकाउंटच्या कॅटेगरीमध्ये मोडत असतो. दुसरं दिस अकाउंट रेकॉर्ड्स ओनली रिव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्कम ऑफ करंट इयर ओनली. आता या अकाउंटमध्ये फक्त महसुली जे काही खर्च असेल आणि महसुली जे काही इन्कम असेल त्याचीच त्या ठिकाणी काय नोंद केला जातो. ते देखील करंट इयरचा संबंधित चालू वर्षाच्या संबंधित महसुली जमा आणि महसुली खर्च जे असेल त्याचीच नोंद केला जातो. म्हणजे आता या ठिकाणी काय महसुली आणि महसुली जमा आणि महसुली खर्च म्हणजे एकंदरीत या ठिकाणी काय भांडवली जमा आणि त्याचबरोबर भांडवली जमा त्या ठिकाणी भांडवली खर्च त्या ठिकाणी केला जात नाही. भांडवली जमा आणि भांडवली खर्च हे त्या ठिकाणी काय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या ऐवजी बॅलन्स शीटला त्या ठिकाणी दाखवला जातो. त्याचबरोबर इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे जस्ट लाईक त्या ठिकाणी काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच असतो. म्हणून या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून जसं नेट प्रॉफिट काढला जातो किंवा नेट लॉस काढला जातो तसं या इन्कम अँड एक्सपेंडिचरवरून त्या ठिकाणी काय सरप्लस आणि त्याचबरोबर डेफिसिट काढला जातो. सरप्लस म्हणजे काय एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे एक्सपेंडिचरपेक्षा ज्या ठिकाणी जास्त इन्कम असेल त्यावेळेस सरप्लस निघतो आणि त्याचबरोबर इन्कमपेक्षा त्या ठिकाणी एक्सपेंडिचर जास्त असेल त्यावेळेस डेफिसिट म्हटला जातो. आणि त्याचबरोबर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अकंपनाइड विथ बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे जे काय असेल बॅलन्स शीटच्या संबंधित त्या ठिकाणी काय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून त्या ठिकाणी काय जे काय सरप्लस आणि त्याचबरोबर डेफिसिट काढला जातो तो डेफिसिट किंवा तो सरप्लस जे असेल बॅलन्स शीटला त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. कॅपिटल फंडमध्ये ॲड केला जातो. जसं ट्रेडिंग कन्सर्नमध्ये भांडवलामध्ये ॲड केला जातो तसं इथं कॅपिटल फंडमध्ये ॲड केला जातो. त्याचबरोबर इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये त्या ठिकाणी का ओपनिंग बॅलन्सेस नसतात. जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये देखील ओपनिंग बॅलन्स नसतात त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये देखील ओपनिंग बॅलन्सेस नसतात. आणि त्याचबरोबर सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर्ड टू कॅपिटल फंड. मग सांगितल्याप्रमाणे हे बॅलन्स शीटच्या संबंधित असल्यामुळे सरप्लस आणि डेफिसिट हे कॅपिटल फंडला ट्रान्सफर केला जातो. आणि त्याचबरोबर इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटेम्स ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटेम्स विच आर रिलेटेड टू करंट इयर. म्हणजे ह्या
इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये सगळे कॅश आयटेम आणि त्याचबरोबर नॉन कॅश आयटेम त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जातात. आता सगळे कॅश आयटेम म्हणजे काय असेल, उदाहरणार्थ सॅलरी दिला असेल, सॅलरी पेड केला असेल, किंवा त्याचबरोबर आउटस्टँडिंग सॅलरी असेल तर आउटस्टँडिंग सॅलरी हे नॉन कॅश आयटेम, आणि त्याचबरोबर बॅड डेट्स हे देखील नॉन कॅश आयटेम आहे. डिप्रिसिएशन हे देखील नॉन कॅश आयटेम, म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय कॅश त्या ठिकाणी खर्च केला जात नाही. उदाहरणार्थ बॅड डेट जे असेल ते बॅड डेट्स की जे डेटर्सकडून त्या ठिकाणी जमा होत नाही, बुडीत असल्यामुळं त्या ठिकाणी काय कॅशच्या संबंधित नसल्यामुळं त्याला नॉन कॅश आयटेम असं म्हटलं जातं. डिप्रिसिएशन हे देखील लॉस आहे, परंतु जो लॉस आहे तो लॉस त्या ठिकाणी काय कॅशमध्ये नसतो. फिक्स्ड ॲसेटची किंमत कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी काय डिप्रिसिएशन हा नॉन कॅश आयटेम आहे. आणि त्याचबरोबर याप्रमाणे त्या ठिकाणी काय फ्युचर्स इन्कम अँड एक्सपेंडिचरचे आहे. त्यानंतर आता इन्कम अँड एक्सपेंडिचरचा त्या ठिकाणी काय की नमुना पाहूया. स्पेसिमन त्या ठिकाणी लिहित असताना इन्कम इन द बुक्स ऑफ सो अँड सो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे देखील वर्षाच्या शेवटी त्या ठिकाणी काय तयार केला जातो. याचे देखील त्या ठिकाणी काय दोन बाजू असतात, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिट साईड त्या ठिकाणी एक्सपेंडिचर साईड आणि क्रेडिट साईड त्या ठिकाणी काय इन्कम साईड असतो. डेबिट साईडला एक्सपेंडिचर साईडला त्या ठिकाणी काय कुठले कुठले आयटेम त्या ठिकाणी नोंद केला जातो, तो म्हणजे की सॅलरी पेड. मग जेव्हा सॅलरी पेड जो असेल तो सॅलरी पेड त्या ठिकाणी काय मागच्या वर्षीसाठी देखील असू शकतं किंवा नेक्स्ट इयरसाठी, म्हणजे ॲडव्हान्स रूपात त्या ठिकाणी पेड केला जातो, किंवा त्याचबरोबर पेडही न करता त्या ठिकाणी काय त्याची आउटस्टँडिंग म्हणून त्या ठिकाणी दाखवला जातो. म्हणजे एकंदरीत या पद्धतीनं त्या ठिकाणी इफेक्ट दिला जातो की जसं फायनल अकाउंटमध्ये त्या ठिकाणी काय ॲडजस्टमेंट जे असेल, ॲडजस्टमेंट म्हणजे आउटस्टँडिंग दिला जातो, त्या आउटस्टँडिंगचा डबल इफेक्ट जे असेल यामध्ये देखील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दाखवलं त्या एक्सपेन्सेसमध्ये त्या ठिकाणी ॲड केला जातो, आणि त्याचबरोबर देणं म्हणून बॅलन्स शीटला दाखवला जातो. त्याचबरोबर वेजेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट, इंटरेस्ट, कन्व्हेन्स, रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, ऑडिट फीज, ऑफिस एक्सपेन्सेस, टेलिफोन अँड मोबाईल एक्सपेन्सेस, मेडिसिन, स्पोर्ट्स मटेरियल. या ठिकाणी स्पोर्ट्स मटेरियल जो असेल या स्पोर्ट्स मटेरियलच्या ऐवजी त्या ठिकाणी काय एखादा दवाखाना असेल त्या ठिकाणी इक्विपमेंट्स देखील असू शकतो. त्याचबरोबर एखादा त्या ठिकाणी काय की एकंदरीत स्पोर्ट्स मटेरियल जे असेल, मेडिसिन असेल की त्या ठिकाणी मेडिसिन्स देखील त्या ठिकाणी शिल्लक असतील. या पद्धतीनं ओपनिंग स्टॉक, ॲड परचेजेस, लेस क्लोजिंग स्टॉक केला, रिपेअर्स अँड मेंटेनन्स त्या ठिकाणी केला जातो, क्लोजिंग, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रिक चार्जेस. या पद्धतीनं एकंदरीत हे नोंद डेबिट साईडला खर्चाची नोंद केला जातो आणि क्रेडिट साईडला इन्कमची नोंद केला जातो. इन्कम कोणकोणते असू शकतील, सबस्क्रिप्शन असेल, किंवा त्याचबरोबर की त्या ठिकाणी का सबस्क्रिप्शन हा मागच्या वर्षाचा देखील असू शकतो आणि चालू वर्षाचा देखील असू शकतो, त्याचबरोबर नेक्स्ट इयरचा देखील असू शकतो. एकंदरीत पैसे त्या ठिकाणी का चालू वर्षासाठी देखील चालू वर्षासाठी आलेले असतात, नेक्स्ट इयरसाठी देखील आलेले असतात. ॲडजस्टमेंटमध्ये ते जसं दिलेलं असेल त्या ॲडजस्टमेंटप्रमाणे डबल इफेक्ट त्या ठिकाणी दाखवला जातो. रेंट रिसिव्ड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल, गव्हर्नमेंट गॅन्ट्स असेल, अनुदान असेल, सन्ड्री रिसिट्स असतील, एंट्रन्स फीज असेल, ॲडमिशन फीज असेल, डोनेशन्स असतील, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एखादा जुना ॲसेट विकल्यानंतर जे काय रक्कम आलेली असेल त्यावर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स असतील. म्हणजे एकंदरीत इन्कम साईडचा बाजू जास्त असेल तर त्या ठिकाणी काय सरप्लस होत असतो, आणि त्याचबरोबर एक्सपेंडिचरचा साईड जास्त असेल तर त्या ठिकाणी काय डेफिसिट होत असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी काय एकंदरीत दोन फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण ह्या आजच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये दोन त्या ठिकाणी काय स्टेटमेंट पाहिले, रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि त्याचबरोबर तिसरं जे स्टेटमेंट असेल तो म्हणजे बॅलन्स शीट. ही आपण बॅलन्स शीट आणि त्यावरील ते काही ॲडजस्टमेंट असतील ते ॲडजस्टमेंट आपण पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.